Good morning, all of you. Today we are going to learn our last unit's last part. Okay, types of legislation in India. In our last lecture, we have seen some part of this unit, and in this lecture, we will learn about types of legislation in India. तर बघा, the legislation can be categorized as follows. जर लेजिस्लेशन आपल्याला बघायचं झालं किंवा लेजिस्लेशनचे जर प्रकार बघायचे झाले किंवा त्याचं वर्गीकरण कसं केलं आहे हे जर बघायचं झालं तर ते आपल्याला खाली दिलेल्या पॉईंट्समधून लक्षात येईल. ओके, तर चला बघूयात. त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, labor laws enacted by the central government where the central government has the sole responsibility for enforcement. तर हा जो लेबर लॉ आहे किंवा कामगारांच्या संदर्भात असलेला हा जो कायदा आहे तो जर अधिनियमित केला असेल किंवा तो जर संमत केला असेल तर तो सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणजेच कोणी तर केंद्र सरकारने व्हेअर द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एन्फोर्समेंट. आणि हा कायदा अंमलबजावणी करण्यामध्ये किंवा सुरू करण्यामध्ये चालू करण्यामध्ये सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र शासनाची जबाबदारी असलेली किंवा केंद्र शासनाने यामध्ये आपली जबाबदारी असलेली दाखवून दिलेली दिसून येते. ओके, तर याच्यामध्ये बघा मग कोणकोणत्या पद्धतीनं कॅटेगराईज करता येईल. तर त्यानंतर दुसरा पॉईंट बघूयात, लेबर लॉज इनॅक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड एन्फोर्स बोथ बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स. तर त्यातला दुसरा जो कायदा आहे तर किंवा दुसरा जो पॉईंट आहे त्यामध्ये काय सांगितले बघा, तर लेबर लॉ जो आहे म्हणजे कामगाराच्या संदर्भात असलेला जो कायदा आहे तो इनॅक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट हा केंद्र सरकारने अधिनियमित केला अँड एन्फोर्स बोथ बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स. आणि हा जो कायदा आहे तो एन्फोर्स कोणी केला असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासन अँड एन्फोर्स बोथ म्हणजे काय तर दोघा जणांनी, दोघेजण म्हणजे नेमकं यामध्ये कोणतर सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र शासन आणि राज्य शासन. तर या दोघांनी मिळून हा कायदा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने हा कायदा अधिनियमित केला आणि राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून हा कायदा काय केला आहे तर एन्फोर्स केलेला किंवा त्याची अंमलबजावणी त्याची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. पुढं बघा, पॉईंट नंबर 3, लेबर लॉज इनॅक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड एन्फोर्स बाय द स्टेट गव्हर्नमेंट. मग तिसरा जो कायदा आहे किंवा तिसरा जो पॉईंट आहे तर तो कशाशी संदर्भात आहे बघा, लेबर लॉज इनॅक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. हा जो तिसरा पॉईंट आहे तो बघा काय आहे तर जो कामगार कायदा आहे तो तिसऱ्या पॉईंटमध्ये काय केला तर इनॅक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र शासनाने हा काय केला अधिनियमित केला अँड एन्फोर्स बाय द स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली किंवा तो कायदा चालू केला किंवा सुरू केला असं आपण म्हणू शकतो. हे तिसऱ्या पॉईंटमध्ये. पहिल्या पॉईंटमध्ये जो लेबर लॉ होता तो कुणी इनॅक्ट केला होता तर सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि तो चालूसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटनेच केला होता. सेकंड पॉईंटमध्ये लेबर लॉ जो होता तो सेंट्रल गव्हर्नमेंटने अधिनियमित केला होता आणि तो चालू किंवा संमत किंवा त्याची अंमलबजावणी ही केंद्र शासनाने आणि राज्य सरकारने दोघांनी मिळून केला होता. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघू शकताय की लेबर लॉ हा सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्र शासनाने अधिनियमित केला आणि राज्य सरकारने तो चालू केला किंवा संमत केला असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट बघा, पॉईंट नंबर 4, लेबर लॉज इनॅक्टेड अँड एन्फोर्स बाय द व्हेरियस स्टेट गव्हर्नमेंट्स विच ॲप्लाय टू रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. तर बघा चौथ्या पॉईंटमध्ये काय झालं तर जो काय कामगार कायदा होता तो बऱ्याच वेगवेगळ्या राज्यांनी अधिनियमित केला आणि त्यांनी तो सुरूसुद्धा केला किंवा चालूसुद्धा केला असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि आपल्या राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यास सुरू केली. ओके, त्यानंतर बघा, लेबर लॉज मे बी क्लासिफाईड अंडर द फॉलोइंग हेड्स. मग हा जो लेबर लॉ आहे किंवा हा जो कामगार कायदा आहे तो कुणाच्या अधिपत्याखाली चालू केला किंवा कसं त्याचं वर्गीकरण करण्यात आलं हे आता आपण बघूयात.
तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, लॉज रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशन्स सच ॲज. मग जे काही कायदे होते जे इंडस्ट्रीच्या रिलेशनमध्ये होते किंवा इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये होते, तर ते कायदे बघा. मग त्यातला पहिला कायदा आहे ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926. त्यातला पहिला कायदा कुठला आहे तर ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926. म्हणजे हा जो कायदा आहे किंवा हा जो लॉ आहे तो रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये आहे. मग तुम्हाला जर MCQमध्ये वगैरे क्वेश्चन विचारला तर ते तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. ओके. तर पहिला जो लॉ आहे जो इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये आहे त्यातला पहिला लॉ आहे बघा, ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926. ओके. देन सेकंड, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट 1946. तर हा जो दुसरा आहे तो लॉ रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये आहे बघा. म्हणजे इंडस्ट्रीच्या संपर्कात असलेले किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून तयार झालेले लॉ असं आपण जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर त्यातला दुसरा लॉ कुठला आहे तर इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट 1946. तर बघा हा सुद्धा तुम्हाला MCQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे हे जे आत्ता मी कायदे सांगते किंवा त्यांचे जे काही इयर्स सांगते ते लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला MCQमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर ट्रेड युनियन ॲक्ट हा 1926चा होता आणि इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट हा 1946चा होता. हे लक्षात ठेवा. बघा, ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट 1946. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947. तर हा सुद्धा तिसरा जो आपल्याला लॉ सांगितलेला आहे किंवा तिसरा जो त्यांनी प्रकार सांगितलेला आहे तर तो सुद्धा लॉ रिलेटेड टू इंडस्ट्रीजशीच आहे बघा. म्हणजे तो सुद्धा इंडस्ट्रीच्या माध्यमातूनच किंवा इंडस्ट्रीसाठीच तयार झालेला ॲक्ट आहे आणि त्या ॲक्टचं नाव आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947. तर हे सुद्धा तुम्हाला MCQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याचंसुद्धा साल लक्षात ठेवा. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघितलात तर 1926, देन 1946 आणि 1947. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे ॲक्ट जे आहेत किंवा इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये असलेले ॲक्ट आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातील. ओके. पुढं बघा, यातला सेकंड पॉईंट आहे बघा, लॉज रिलेटेड टू वेजेस सच ॲज. मग आता वेजेस म्हणजे काय तर वेतन किंवा पेमेंट किंवा पगार. तर कामगारांच्या पगारांशी संबंधित असलेले ॲक्ट. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचे जे इयर्स आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला MCQजमध्ये सोपं जाईल हे सगळे पॉईंट्स. तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936. तर वेतनाच्या संदर्भात असलेला कायदा 1936. ओके. तर हा जो ॲक्ट आहे किंवा हा जो कायदा आहे तो वेजेसच्या रिलेटेड म्हणजेच पगाराच्या संबंधित असलेला ॲक्ट आहे. सेकंड आहे बघा, मिनिमम वेजेस ॲक्ट 1948. तर हा जो सेकंडचा ॲक्ट आहे तो 1948चा आहे. इथंसुद्धा तुम्हाला सिक्वेन्सनी तुम्ही जर गेलात तर हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायला सोपं जाईल. पहिला ॲक्ट आहे बघा पेमेंटच्या संदर्भात किंवा वेजेसच्या संदर्भात, तर पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936. सेकंड आहे मिनिमम वेजेस ॲक्ट 1948. देन वर्किंग जर्नलिस्ट्स फिक्सेशन ऑफ रेट्स ऑफ वेजेस ॲक्ट 1958. तर तिसरा आहे बघा, वर्किंग जर्नलिस्ट फिक्सेशन ऑफ रेट्स ऑफ वेजेस ॲक्ट 1958. तर बघा तिसरा ॲक्ट पहिला आहे 1936, दुसरा आहे 1948 आणि तिसरा आहे 1958. ओके. देन लास्ट वन इज पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965. तर बघा हे सुद्धा तुम्हाला जर सिक्वेन्सच्या दृष्टीनं तुम्ही बघितलात तर अगदी सोपे आहेत लक्षात ठेवण्यासाठी. पहिला ॲक्ट आहे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936, मिनिमम वेजेस ॲक्ट 1948, वर्किंग जर्नलिस्ट्स फिक्सेशन ऑफ रेट्स ऑफ वेजेस ॲक्ट 1958 अँड द लास्ट वन इज पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965. ओके. थर्ड पॉईंट बघा यातला,
लॉज रिलेटेड टू वर्किंग आवर्स, कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड एम्प्लॉयमेंट सच ॲज. मग आता जे काही लॉज आहेत किंवा जे काही कायदे आहेत वर्किंग कंडिशन्स किंवा वर्किंग आवर्सच्या संदर्भातले, तर ते आपण बघूयात. तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट 1946. हा आपण वरती पण बघितला आहे पहिल्या पॉईंटमध्ये. जर तुम्ही बघत असाल स्क्रीन तर तुम्हाला लक्षात येईल. ओके. सेकंड ॲक्ट आहे बघा, फॅक्टरीज ॲक्ट 1948. ओके. देन थर्ड वन इज डॉक वर्कर्स रेग्युलेशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1948. देन प्लांटेशन लेबर ॲक्ट 1951. देन माइन्स ॲक्ट 1952. मग यामध्ये जरी तुम्ही सिक्वेन्सच्या दृष्टीनं बघितलं तर हे 1 by 1 आहेतच. ओके. देन वर्किंग जर्नलिस्ट अँड अदर न्यूजपेपर एम्प्लॉईज कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड मिस्क प्रोव्हिजन ॲक्ट 1955. ओके. देन माइन्स अँड मिनरल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन्स ॲक्ट 1957. देन मर्चंट शिपिंग ॲक्ट 1958. देन मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲक्ट 1961. तर बघा हे सुद्धा म्हणजे तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीनं क्लासिफिकेशन करून दिलेले आहेत की कशा पद्धतीनं लॉज हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये डेव्हलप होत गेले किंवा त्यांचं इम्प्लिमेंटेशन होत गेलं, तर ते तुम्ही सिक्वेन्सनी 1 by 1 बघू शकताय. ओके. तर पहिल्यामध्ये आपल्याला लॉज रिलेटेड टू इंडस्ट्रीज होते, सेकंडमध्ये लॉज रिलेटेड टू वेजेस अँड थर्डमध्ये लॉज रिलेटेड टू वर्किंग आवर्स कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड एम्प्लॉयमेंट. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लॉज लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातील. नेक्स्ट पेज बघा, बीडी अँड सिगार वर्कर्स कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1966. तर बघा बीडी आणि सिगार वर्कर्स जे होते ते बघितलं तर आरोग्याच्या दृष्टीनं खूप हानिकारक असतं आणि इथं काम करणाऱ्या कामगारांसाठी जरा वेगळे कायदे अस्तित्वात आणले गेले त्या काळी. ओके. तर त्यासाठी बीडी आणि सिगार वर्कर्सच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेण्यासाठी जो कायदा अंमलात आणला गेला तर तो होता बघा कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1966. ओके. त्यानंतर नेक्स्टचा कायदा आहे बघा कॉन्ट्रॅक्ट लेबर, म्हणजेच जे कंत्राट कामगार असतात किंवा कंत्राट मजदूर असतात, कंत्राटीवरती काम करणारे जे मजूर असतात, तर त्यांच्या संदर्भात असलेला ॲक्ट जे म्हणजे ज्यांना सिजनल कामं असतात. ओके. म्हणजे ते वर्षभर काम करत नाहीत, तर ज्या प्रकारे सीझन असेल तर त्याच पद्धतीने त्यांना कामावरती घेतलं जातं, तर त्यांच्यासाठी असलेला कायदा बघा कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड अबॉलिशन ॲक्ट 1970. तर 1970चा जो ॲक्ट होता तर तो कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संदर्भात असलेला ॲक्ट आपल्याला दिसून येतो. मग त्यामध्ये त्यांचं रेग्युलेशन करायचं म्हणजे त्यांना कायम कामावरती रुजू करून घ्यायचं किंवा मग आहे तसे सिजनल त्यांना त्या पद्धतीचं काम द्यायचं. तर या दृष्टीने विचार करण्यासाठी हा कायदा केला गेला होता बघा आणि त्याचं नाव आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट 1970. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट 1976. तर जे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज होते तर त्यांच्यासाठी असलेला हा ॲक्ट आहे 1976चा. देन इंटरस्टेट मायग्रंट वर्कमन रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ॲक्ट 1979. तर बघा हा जो कायदा आहे इंटरस्टेट मायग्रंट वर्कमन, तर राज्यातल्या राज्यामध्ये जर एखाद्या वर्कमनने किंवा एखाद्या कामगाराने जर स्थलांतर केलं असेल कामासाठी तर त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे कायदे केले गेले होते आणि वेगळ्या प्रकारचा एक कायदा केला गेला होता आणि त्या कायद्याचं नाव आहे बघा इंटरस्टेट मायग्रंट वर्कमन ॲक्ट 1979. 1979चा हा कायदा होता आणि तो राज्यामध्ये स्थलांतर करणारे जे मजदूर होते किंवा जे कामगार होते तर त्यांच्यासाठी अस्तित्वात आणला गेलेला आपल्याला दिसून येतो. पुढं बघा
सिने वर्कर्स अँड सिनेमा थिएटर वर्कर्स रेग्युलेशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1981. तर आता हे जे सिने वर्कर्स असतील किंवा सिनेमा थिएटर वर्कर्स असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे क्षेत्र बदललं की कायदा बदलला, अशा पद्धतीने इथं तुम्हाला लक्षात येईल की सिने वर्कर्ससाठी आणि सिनेमा थिएटर्स वर्कर्ससाठी सुद्धा एक रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंटचा ॲक्ट अस्तित्वात आणला गेला आणि तो ॲक्ट होता सिने वर्कर्स अँड सिनेमा थिएटर वर्कर्स ॲक्ट 1981. तर 1981 साली हा कायदा अस्तित्वात आणला गेला, जेणेकरून जे सिनेमा वर्कर्स असतील किंवा जे सिने थिएटर्स असतील तर थिएटर वर्कर्स असतील तर त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावे, त्यांच्या कामाचा मोबदला योग्य पद्धतीने मिळावा आणि त्यांचं काम चालू राहावं नेहमीप्रमाणे, यासाठी हा कायदा अस्तित्वात आणला गेला होता. पुढं बघा, डेंजरस मशीन्स ॲक्ट 1983 1983चा धोकादायक मशिनीच्या संदर्भात असलेला कायदा. म्हणजे अशा प्रकारच्या मशिनींवरती जर कोण काम करत असतील, जर कोण कामगार काम करत असतील तर त्यांच्या जर समजा जीवाला वगैरे धोका असेल आणि ते खूप धोकादायक काम असेल तर त्यांच्यासाठी एक कायदा अस्तित्वात आणला गेला आणि तो होता डेंजरस मशीन्स ॲक्ट 1983. देन डॉक वर्कर्स सेफ्टी हेल्थ अँड वेलफेअर ॲक्ट 1986. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बघा, पुढचा ॲक्ट आहे डॉक वर्कर्स सेफ्टी हेल्थ अँड वेलफेअर. तर प्रत्येक वर्करच्या सेफ्टीच्या दृष्टीने आणि हेल्थच्या दृष्टीने त्याचबरोबर वेलफेअरच्या दृष्टीने 1986 हा ॲक्ट अस्तित्वात आणला गेला. ओके, म्हणजे डेंजरस मशीन्सचा ॲक्ट होता 1983 आणि डॉक वर्कर्स इंटू ब्रॅकेट सेफ्टी हेल्थ अँड वेलफेअर ॲक्ट होता 1986. देन एम्प्लॉयमेंट ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय लॅट्रिन्स ॲक्ट 1993. तर बघा, वेगवेगळ्या रोजगारांच्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रांसंबंधात आपण बघत असताना वेगवेगळ्या रोजगारांच्या संदर्भात असलेला हा ॲक्ट एम्प्लॉयमेंट ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय लॅट्रिन्स ॲक्ट 1993 हा अस्तित्वात आला. देन बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ॲक्ट 1996. तर बघा, जे बांधकाम क्षेत्रातील जे वर्कर्स असतील किंवा जे कोणी वर्कमन असतील तर त्यांच्यासाठी बिल्डिंग म्हणजेच जी काय बिल्डिंग उभारली जात असेल आणि जी काय अदर कन्स्ट्रक्शन वर्क असेल तर त्या वर्कच्या संदर्भात असलेले वर्कर्स किंवा तिथं काम करत असलेले वर्कर्स तर यांच्यासाठी एक वेगळा कायदा अस्तित्वात आणला आणि तो होता बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ॲक्ट 1996. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर सेस ॲक्ट 1996. तर दुसरासुद्धा त्याच्या पुढचा जो ॲक्ट आहे तो सुद्धा त्याच वर्षी अस्तित्वात आला, बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर सेस ॲक्ट 1996. ओके, पुढं बघा, डॉक वर्कर्स रेग्युलेशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट इन ॲप्लिकॅबिलिटी टू मेजर पोर्ट्स ॲक्ट 1997. तर डॉक वर्कर्सचा पुढचा जो कायदा होता तो बघा ॲक्ट 1997ला अस्तित्वात आला. देन प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज रेग्युलेशन ॲक्ट 2005. तर जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज होत्या म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या अपार्टमेंट्स किंवा मोठ्या मोठ्या बँका वगैरे असतात तर तिथं बऱ्याचदा प्रायव्हेट एजन्सी सिक्युरिटी गार्ड हे तैनात केले जातात किंवा त्यांची भरती केली जाते. तर अशा लोकांसाठी सुद्धा एक कायदा अस्तित्वात आला आणि त्याचं नाव होतं बघा प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज रेग्युलेशन ॲक्ट 2005. 2005चा हा कायदा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, लॉज रिलेटेड टू इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन सच ॲज. तर ज्या काही महिला होत्या किंवा जो काही स्त्रीवर्ग होता तर त्यांच्या संदर्भात असलेले कायदे आपल्याला अस्तित्वात आलेले इथं दिसून येतील. तर त्यातला पहिला कायदा आहे बघा मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. तर बघा, एखादी स्त्री जर गव्हर्मेंट जॉबमध्ये असेल आणि डिलिव्हरीच्या दरम्यान किंवा प्रसूती दरम्यान त्या स्त्रीला खूप काय म्हणतो आपण तर
रेस्ट घेण्याची किंवा विश्रांती घेण्याची गरज असते. अशावेळी कामाचा ताण वगैरे घेऊन चालत नाही. तर त्यासाठी त्यांना वेगळी रजा मिळावी आणि त्यांना त्यांच्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी एक वेगळ्या प्रकारचा कायदा तयार करण्यात आला बघा 1961ला, ज्यामध्ये त्यांना 6 महिने ते 1 वर्षपर्यंत पगारी रजा दिली जाते. ओके, तर अशा पद्धतीचा हा जो मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे तो 1961ला सुरू झाला. त्यानंतर सेकंड आहे बघा इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट 1976. त्याचबरोबर समजा एकच स्त्रीवर्ग एकाच पॅटर्नमधले किंवा एकाच प्रकारातले, तर समजा एखाद्या ऑफिसमध्ये, गव्हर्मेंट ऑफिसमध्ये जर दोघे ज्युनियर क्लर्क असतील आणि त्यातली जर एक स्त्री असेल आणि एक जर पुरुष असेल, तर त्या दोघांमध्ये पूर्वी वेतनामध्ये किंवा पेमेंटमध्ये फरक केला जायचा. ओके, म्हणजे जर जेंट्स असेल तर त्याला जास्त पेमेंट दिलं जायचं आणि जर लेडीज असेल तर तिला कमी पेमेंट दिलं जायचं. पण इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट 1976 या कायद्यानुसार दोघांनाही, कारण की दोघंही एकाच पोस्टवरती असल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मानता दोघांनाही समान पेमेंट देण्याचा कायदा हा 1976मध्ये लागू झाला. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे बघा लॉज रिलेटेड टू deprived and disadvantaged sections of the society such as. तर या संदर्भात असलेले ॲक्ट बघा, पहिला आहे चिल्ड्रन प्लेजिंग ऑफ लेबर ॲक्ट 1933, लहान किंवा बालमजूर कायदा 1933. देन बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲबॉलिशन ॲक्ट 1976. त्यानंतर चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986. तर बघा लहान मुलांच्या संदर्भात असलेला कायदा 1933, देन बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲक्ट 1976 आणि बालमजूर कायदा 1986. तर अशा पद्धतीनं लहान मुलांच्या संदर्भात असलेले कायदेसुद्धा इथं आपल्याला लागू करण्यात आलेले दिसून येतात. देन लॉज रिलेटेड टू सोशल सिक्युरिटी सच ॲज. तर सामाजिक सुरक्षिततेच्या संदर्भात असलेले ॲक्ट किंवा लॉज आपल्याला इथं दिसून येतील. तर त्यातला पहिला आहे बघा फॅटल ॲक्सिडेंट्स ॲक्ट 1855. देन वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट जो आपण आपल्या सिलेबसमध्ये बघितलेलाच आहे 1923. देन एम्प्लॉयर्स लॅबिलिटी ॲक्ट 1938. मिका माइन्स लेबर वेलफेअर फंड ॲक्ट 1946. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसकॅलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट 1952. पर्सनल इंजुरीज और इमर्जन्सीज प्रोव्हिजन ॲक्ट 1962. तर बघा यामध्ये मग वर्कमनच्या संदर्भात असलेले किंवा सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगवेगळे कायदे लागू करण्यात आलेले आपल्याला दिसून येतील, जेणेकरून वर्कर्सच्या दृष्टीने किंवा वर्कर्सच्या संदर्भात असलेले हे कायदे आहेत. ओके, आणि त्याचबरोबर त्यांचं मग जे प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा त्यांचं जे काही कॉम्पेन्सेशन असेल, त्याचबरोबर ॲक्सिडेंटच्या संदर्भातील जर काही ॲक्ट असेल तर किंवा पर्सनल इंजुरीज असतील, तर या सगळ्या गोष्टींचा या लॉमध्ये विचार केलेला आपल्याला दिसून येतो. ओके, नेक्स्ट बघा पर्सनल इंजुरीज कॉम्पेन्सेशन इन्शुरन्स ॲक्ट 1963. तर जर समजा पर्सनल इंजुरी झाली असेल एखाद्या वर्कमनला, तर त्या संदर्भात त्या व्यक्तीला योग्य तो मोबदला मिळावा आणि त्याची जी काय हानी झाली असेल तर त्या संदर्भात त्याचे नुकसान भरपाई त्याला मिळावी, यासाठी हा ॲक्ट 1963ला अस्तित्वात आला बघा. ओके, देन पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट 1972. त्याचबरोबर पेमेंट वाढ किंवा वेतनवाढच्या संदर्भात असलेला 1972चा कायदा इथं तुम्हाला दिसून येईल. ओके, त्यानंतर पुढं बघा लाईमस्टोन अँड डोलोमाइट माइन्स लेबर वेलफेअर फंड ॲक्ट 1972. लाईमस्टोन अँड डोलोमाइट ह्या दोन ज्या खाणी होत्या किंवा ह्या ज्या दोन खाणी आहेत, तर त्या संदर्भात असलेला कामगारांच्या हितासंबंधी असलेला कायदा किंवा फंड ॲक्ट 1972ला लागू करण्यात आला. देन बीडी वर्कर्स वेलफेअर सेस ॲक्ट 1976. तर बघा बीडी वर्कर्स वेलफेअर सेस ॲक्ट 1976ला सुरू झाला. देन बीडी वर्कर्स वेलफेअर फंड ॲक्ट 1976. हे दोन्ही कायदे एकाच वर्षी लागू झालेत बघा. देन आयर्न ओर माइन्स
मॅंगनीज ओर माइन्स अँड क्रोम ओर माइन्स लेबर वेलफेअर फंड ॲक्ट 1976. तर लोखंड, मॅंगनीज आणि क्रोम हे जे धातू आहेत तर त्या संदर्भात असलेले कायदेसुद्धा 1976ला लागू झाले. देन आयर्न ओर माइन्स, मॅंगनीज ओर माइन्स अँड क्रोम ओर माइन्स लेबर वेलफेअर सेस ॲक्ट 1976. तर फंड ॲक्ट आणि सेस ॲक्ट असे दोन प्रकार इथं आपल्याला दिसून येतील. तर हे दोन्ही जे कायदे आहेत ते 1976ला लागू झाले. त्यानंतर सिने वर्कर्स वेलफेअर सेस ॲक्ट 1981. तर सिने वर्कर्सच्या संदर्भात असलेला सेस ॲक्ट जो आहे तो 1981ला आणि सिने वर्कर्स वेलफेअर फंड ॲक्ट 1981. तर इथंसुद्धा तुम्हाला बघा सेस ॲक्ट आणि फंड ॲक्ट असे दोन ॲक्ट दिसून येतील. तर हे दोन्ही सिने वर्कर्सच्या संदर्भातले असलेले ॲक्ट हे 1981ला लागू झाले. आणि त्यानंतर अनऑर्गनाइज्ड वर्कर्स सोशल सिक्युरिटी ॲक्ट 2008. आणि त्यानंतर लागू झालेला ॲक्ट आहे बघा अनऑर्गनाइज्ड वर्कर्स सोशल सिक्युरिटी ॲक्ट 2008. ओके, तर अशा पद्धतीनं सगळे जे ॲक्ट आहेत ते 1 बाय 1 सांगितलेले आहेत, सिक्वेन्सने दिलेले आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा गोंधळ करून घेऊ नका, व्यवस्थित लक्षात ठेवा. इयर्स सारखं वाचत जा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तर बघा इथं आपलं हे लेक्चर संपतं आहे आणि त्याचबरोबर आज आपला पूर्ण जो सिलेबस आहे तोही संपतो इथं. ओके, तर आत्तापर्यंत आपले 5 युनिट कंप्लीट झालेत आणि आपला सिलेबससुद्धा मॅनेजमेंटचा कंप्लीट झाला आहे. तर कुठल्याही युनिटमधल्या कुठल्याही पॉईंटच्या संदर्भात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला तुमच्या जे काही डाऊट्स असतील किंवा ज्या काही क्वेरीज असतील त्या विचारू शकताय. ओके, तर बघा या लेक्चरच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल आणि कधीही कुठलाही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉल मी. ओके, आणि इथं आजपासून आपले हे लेक्चर थांबत आहेत आणि आपला पूर्ण सिलेबस हा कवर होते असं मी जाहीर करते. ओके, थँक्यू.